बिरशिंगपूर शिवारातील मॉडेल डिग्री कॉलेजच्या उद्घाटनासाठी किंवा त्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या जागेसाठी या ठिकाणी राहत असलेले दोन दाम्पत्य जे आहेत, दोन परिवार जे आहेत, त्यांना या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. त्यांची घरं या ठिकाणी होती, नजूलच्या या जागेवर त्यांची घरं होती, परंतु त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता ही घरं जी आहे ती काढण्यात आलेली आहे. आणि आज 11 दिवस होत आहेत. 11 दिवसापासून त्यांचा संसार जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकताय. त्यांचा संसार जो आहे हा उघड्यावर आहे. त्यांच्या घरात 2-3 वृद्ध व्यक्ती आहेत, त्यात एक अंध आहेत, या ठिकाणी आपण बघू शकताय. आणि त्यांनी आता या निंबाच्या झाडाचा सहारा घेऊन आपला परिवार जो आहे, आपला परिवाराचा उदरनिर्वाह जो आहे तो या ठिकाणी उघड्यावरच मांडलेला आहे. त्यांना अद्यापपर्यंत शासनाकडून कुठलीही माहिती जी आहे किंवा त्यांना जागा जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे. परंतु महाराष्ट्र शासनाचा 2011चा GR असं म्हणतो की जी व्यक्ती शासकीय जागेवर राहत असेल त्यांना त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं, असा शासनाचा GR असताना या कुटुंबावर अशी ही वेळ आलेली आहे. अजूनही शासनाने त्यांना कुठलीही जागा जी आहे ती पर्याय व्यवस्था जी आहे ती करून दिलेली नाही आहे. या ठिकाणी परिवारातील व्यक्ती त्यांच्याशी आपण बोलूया, नेमकं कधी ही घटना घडली होती आणि काय नेमकं त्यांना सांगण्यात. मावशी, मला सांगाल की कधीच हे किती दिवस झाले तुम्हाला तुमचं घर तोडलं आणि त्यांनी काही तुम्हाला पत्र दिलं होतं का, काही सांगितलं होतं का? आम्हाला काही पत्र दिलं नाही. 10-11 दिवस झाले आम्हाला घर तोडून टाकले. आमचं सामान आमचं बंद रोडवर टाकेले. आमची काही पर्याय व्यवस्था नाही. आम्हाला कोणी आमचं लोक आलं नाही. आमच्या घरात दागिने होते, पैसे आदले होते. आम्हाला कोणी घरात जाऊ दिलं नाही. आम्हाला पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. घरातून काही काढू बी दिलं नाही आम्हाला. सगळे आम्हाला मारत होते, कोणी असं लोटून देत होते. परत ठाणेदारानं त्याचा आमच्या घरच्या माणसाचा असा कॉलर धरली म्हणे, मादर चोदा तू झेंडा काढ म्हणे, तुला कलेक्टरची परवानगी आहे का म्हणे झेंडा लावायला, तुला काढायला परवानगी लागते. तर त्याला उन्हात असं टिनावर धाडून झेंडा काढून घ्यायला लावला आणि त्याला जरा लोटपाट केली. किती दिवसापासून आता हे इथंच तुमचं जेवण खावण देखील तुम्ही इथंच तयार करता कसं? आम्ही सोमवारपासून आम्हाला इथं टाकून दिले. आता 10-12 दिवस, आज म्हणजे 9-10 दिवस झालेत. आज 7 दिवस झाले. निश्चितच. तर गेल्या अनेक दिवसांपासून हा जो परिवार आहे, हे जे दोन परिवार आहेत हे उघड्यावर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा अद्यापपर्यंत शासनाकडून, प्रशासनाकडून किंवा बिरशिंगपूर शिवारात हे राहतात तर त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील यांचं पुनर्वसन जे व्हावं अशी त्यांची मागणी आहे. परंतु अद्यापही त्यांना कुठली सूचना जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे. शासकीय GR असताना शासनाने या ठिकाणी 2011चा GR जो काढलेला आहे, असं असताना देखील या परिवारावर ही वेळ येते. खरंच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील या देशात ही परिस्थिती उद्भवते. हे एक गंभीर असं वास्तव्य जे आहे ते या बिरशिंगपूर शिवारात बघायला मिळत आहे. दुसऱ्या ताई देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय तुमचं नाव आहे आणि काय सांगितलं होतं शासनाने तुम्हाला? अगोदर काही पूर्व सूचना दिली होती का? नाही, काहीच दिली नाही साहेब. एकाएकी झाले ते घर मोडायला लागले. 25-30 वर्षापासून आम्ही इथं राहतो. तुमच्याकडे पावत्या वगैरे आहेत का? हा, दंडपावच्या घरा याच्या जागेच्या त्या शेताच्या. दुसरीकडे जागा नाही का तुम्हाला? मग नाही आहे, पण आमच्या मुलाला द्यायला ते. अच्छा. हा, आम्ही कधीच इथं राहतो ना साहेब. किती दिवस झाले आता तुम्ही उघड्यावर आहे असे? सोमवारपासून, म्हणजे उद्या 8 दिवस झाले. हा. आणि आता स्वयंपाक वगैरे सगळं इथंच असं उघड्यावरच आहे? हा, उघड्यावरच आहे आम्ही. असे उघड्यावरच झोपू राहिलो. तर आम्हाला कोणी विचारत बी नाही काय आहे का काय नाही. जातात लोक इथून हसत हसत. निश्चितच. तर हे जे वास्तव्य आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. परिवार जो आहे हा उघड्यावर आहे, स्वयंपाक देखील उघड्यावर या ठिकाणी केला जातो आहे. कारण बुलढाण्याचा पारा जो आहे 43°C वर पोहोचलेला आहे आणि या उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये या परिवाराला आता सकाळच्या वेळेलाच त्यांचा स्वयंपाक असेल किंवा त्यांना या ठिकाणी लागणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या आताच त्या ठिकाणी कराव्या लागतात. कारण उन्हात त्यांना ते काम करणं शक्य होत नाही. आणि दिवसभर
याच लिंबाच्या झाडाची जी आहे सावलीत त्यांना आपला पूर्ण दिवस या ठिकाणी काढावा लागतोय. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.